हॅलो फ्रेंड्स, एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांची स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी चालू असेल नाही का? त्यातही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन भाषण करण्याचा तुमचा दांडगा उत्साह पाहूनच आजचा व्हिडिओ बनविण्याचा आनंद होत आहे. मुलांनो, तुम्ही 15 ऑगस्ट म्हणताच नेहमीच्या पठडीतली वाक्य ऐकून बोलून कंटाळलेत, म्हणूनच आज तुमच्यासाठी अगदी वेगळ्या धाटणीतील वाक्य वापरून भाषण तयार केले आहे. तुम्ही भाषण करताना कोणत्या बाबी लक्षात ठेवायच्या या महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी व्हिडिओत काय काय सांगितले आहे त्याकरिता व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर मग मुलांनो, आजच्या भाषणाचा विषय आहे 15 ऑगस्ट किंवा स्वातंत्र्य दिन. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमचे मुख्याध्यापक जर सर असतील तर माननीय मुख्याध्यापक सर अशी सुरुवात करा, किंवा मॅडम असतील तर माननीय मुख्याध्यापक मॅडम अशी सुरुवात करायची आहे. माननीय मुख्याध्यापक सर, मॅडम, आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट सकाळी उठताच हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, हे गाणं कानावर पडले आणि संपूर्ण वातावरणच चैतन्याने भारून गेले. आपला देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक झालो, तोच हा दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट. प्रत्येक भारतीयाला गर्व वाटावा असा हा दिवस. 15 ऑगस्ट हा शब्द उच्चारताच अंगात स्फुरण चढते. शरीरातील रक्ताचा थेंब थेंब भारत मातेचं देणं आहे याची जाणीव करून देत असतो. प्रत्येक श्वास हा भारत मातेच्या उदरातूनच बहाल झाला आहे याची सदोदित जाणीव करून देणारा दिवस. आम्हा भारतीयांना स्वतंत्र भारताचे नागरिकत्व बहाल करणारा 15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येकाच्या जीवनाचा अनमोल खजिना आहे. प्रत्येक भारतीयाने हा दिवस सुवर्णाक्षरांनी हृदयात कोरून ठेवला आहे. परंतु हा खजिना सहजासहजी मिळाला नाही, कारण या खजिन्यावर ब्रिटिश भुजंग ठाण मांडून बसला होता. या भुजंगाला इसवी सन 1857 पासून पिटाळून लावण्याकरिता अनेक भारतीय बांधवांनी जीवाचे रान केले. कुणी आपल्या छातीवर हसत हसत गोळ्या झेलल्या, कुणी फासावर गेले, तर कुणी कारावासात गेले. अशा अनेक क्रांतिकारकांच्या रक्ताच्या अभिषेकाने पावन झालेल्या भूमीत राहण्याचे भाग्य आज आपण सर्वजण उपभोगत आहोत. त्यामुळे या पावनभूमीचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. याचे स्मरण करून देणारा दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट. एकीकडे क्रांतिकारकांचा संघर्ष तर दुसरीकडे महात्मा गांधीजींची असहकाराची चळवळ. क्रांतिकारकांच्या संघर्षाने आणि महात्मा गांधीजींच्या चळवळीने ब्रिटिश सरकार कात्रीत सापडले. ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडले. शस्त्र आणि लेखणी या दोहोंची ताकद एकवटली आणि ब्रिटिश सरकारने भारतातून काढता पाय घेतला. भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले तो दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट होय. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, शिरीष कुमार यांनी स्वातंत्र्यासाठी त्याग आणि बलिदान देऊन आपल्याला अनमोल असे स्वातंत्र्य बहाल केले. त्याबद्दल सर्व देशभक्तांचे आपण सदैव ऋणी आहोत. देशभक्तांच्या त्यागाचा व बलिदानाचा आदर करून देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ये मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद
मत करो कुर्बानी. लाखो देशभक्तांच्या कुर्बानीचे स्मरण करून न्याय, समता, बंधुता, सहिष्णुता व राष्ट्रीय एकात्मता इत्यादी मूल्यांची बूज राखत आपण आपल्या देशाला जगाच्या नकाशावर झळकविण्यासाठी सतत प्रयत्न करीत राहण्याची जाणीव करून देणारा आजचा दिवस आहे. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी आणि ही जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकाने आपापल्या परीने चोख पार पाडावी हेच खरे स्वातंत्र्याचे मूल्य होय. आपला देश स्वच्छ ठेवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे, कारण स्वच्छता हा त्या देशाचा खरा आरसा असतो. आपल्या देशाचे पर्यावरण राखणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या देशाने प्रत्येक क्षेत्रात संशोधनाचा उच्चांक गाठावा आणि जगाला योग्य मार्ग दाखवावा. आपल्या देशातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करावी आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे अशी आपण आशा बाळगूया. प्रत्येक क्षेत्रात भारतीयांनी आपला ठसा उमटवून भारत देशाला उज्ज्वल बनविण्यात खारीचा वाटा उचलवावा. याची जाणीव करून देणारा 15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयाची मान उंचावत असतो आणि मी भारतीय आहे याचा सार्थ अभिमान बाळगायला लावणारा दिवस साजरा करताना अनेक संमिश्र भावना एकवटल्या आहेत. एक जबाबदार नागरिक हाय देशाचा खरा पाईक, हेच मनी माणसी बाळगून भारताची शान वाढवूया आणि गर्वाने म्हणूया भारत माता की जय. जय जवान, जय किसान, जय हिंद. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, भाषण करताना महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत आणि जे शब्द तुम्हाला आठवत नाहीत, अडखळायला होतात, तर तेथे तुम्ही दुसरा पर्यायी शब्द वापरू शकतात. जसे माननीय मुख्याध्यापक ऐवजी तुम्ही आदरणीय मुख्याध्यापक म्हणू शकतात. आदरणीय शिक्षकवृंदाच्या ऐवजी तुम्ही आदरणीय गुरुजन हा शब्दही वापरू शकतात किंवा मित्रमैत्रिणींनो ऐवजी बांधवांनो असे शब्द तुम्ही पर्यायी शब्द वापरायचे आहेत. आणि तुम्हाला देशभक्तीचं जे गाणं आठवेल ते गाणं त्या क्षणाला म्हणायचं असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही भाषणाची तयारी करा आणि खणखणीत आवाजात भाषण तुम्ही सादर करा आणि बक्षीसही पटकवा. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमची प्रथम घटक चाचणीची परीक्षा कधी सुरू होत आहे ते कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये इतर व्हिडिओची लिंक दिली आहे, तीही तुम्ही अवश्य पहा. धन्यवाद.